Good morning, all of you. In this lecture, we will start our unit number 3 in marketing research. So, chapter number first is sales research. So, sales research मध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं आहे बघा. फर्स्ट थिंग, सेल्स रिसर्च मध्ये सेल्स रिसर्च म्हणजे काय, meaning, merits, need, importance, then scope, areas of sales research. त्यामध्ये मग मार्केट रिसर्च, सेल्स अनालिसिस आणि सेल्स फोरकास्टिंग. ओके, असे काही पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो स्टार्ट करूयात आपण. व्हॉट इज मीन बाय सेल्स रिसर्च. सो सेल्स रिसर्च या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल, दिस इज अ कॉन्सन्ट्रेट, दिस रिसर्च इज कॉन्सन्ट्रेट ऑन सेल्स. ओके, म्हणजे जास्तीत जास्त सेल्स होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने टेक्निक्स यूज केले पाहिजेत, देन कोणत्या स्ट्रॅटेजी यूज केल्या पाहिजेत, कोणती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली पाहिजे मार्केटमधून, ह्या बेसवरती सेल्स रिसर्च असेल. So sales research is a systematic study of issue like current value and volume of sale, then sale potential, sale forecasting, sale territories, evaluation, measurement of salesman work performance and sales expenditure. Okay, so all these things are including under sales research. मग सेल्स मध्ये, सेल्स रिसर्च मध्ये फक्त तुम्ही जास्तीत जास्त सेल करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर यामध्ये काय आहे, सेल पोटेन्शियल इन्क्रीज करा, सेल फोरकास्टिंगला इम्पॉर्टन्स द्या, सेल्स टेरिटरी इव्हॅल्युएशन करा, म्हणजे कोणत्या टेरिटरी एरियाज मध्ये जास्तीत जास्त सेल होतो, राईट. मेजरमेंट ऑफ सेल्समन परफॉर्मन्स करा, कोणत्या सेल्समनने जास्तीत जास्त सेल केलेला आहे. ओके, आणि सेल करण्यासाठी किती एक्सपेंडिचर तुम्ही स्पेंड केलेले आहे. ऑल दिस थिंग इन्क्लूड अंडर सेल्स रिसर्च. ओके, सो सेल्स रिसर्चचे काही इम्पॉर्टन्स किंवा आपल्याला मेरिट्स बघायचे आहेत. फर्स्ट, टू अनालाइज पास्ट अँड प्रेझेंट सेल्स ट्रेंड इन ऑर्डर टू प्रिडिक्ट फ्युचर सेल्स. सेल्स रिसर्च अंडर आपण काय करतो की इन फ्युचर मध्ये आपला सेल्स हा कसा इन्क्रीज होतो. मग यासाठी फर्स्ट थिंग, हिअर वी अनालाइज पास्ट सेल्स अँड प्रेझेंट सेल्स. ह्या गोष्टीचा स्टडी सुद्धा सेल्स रिसर्च अंडर केला जातो. To identify factor responsible for increase or decrease in sale. To identify factor responsible for increase or decrease in sale. मग सेल कोणत्या फॅक्टरमुळे इन्क्रीज होतो आणि कोणत्या फॅक्टरमुळे डिक्रीज होतो. जसं की आपण सांगतो ऍडव्हर्टायझिंगचा इम्पॅक्ट हा सेल्स वरती होतो, पब्लिसिटीचा इम्पॅक्ट हा सेल्स वरती होतो, किंवा अदर फॅसिलिटी ज्या काही तुम्ही कस्टमरना प्रोव्हाइड करताय त्याचा सुद्धा इम्पॅक्ट तुमच्या सेल्स वरती बघायला मिळतो. That means the factor responsible for the increasing or decreasing sale. Then, to assist the firm is planning and implementing sales promotion strategy. मग तुमच्या ऑर्गनायझेशनने, तुमच्या फर्मने कोणत्या प्रमोशनल स्ट्रॅटेजी यूज करायला हव्यात जेणेकरून तुमचा सेल्स हा जास्तीत जास्त होईल. ह्यासाठी सेल्स रिसर्च हेल्प करतं. टू एक्सप्लोर एक्सपोर्ट मार्केट फॉर एक्झिस्टिंग अँड न्यू प्रोडक्ट. म्हणजे जे काही तुमचं एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे, हेच प्रोडक्ट जर तुम्ही एक्सपोर्ट केला तरी तुम्हाला जास्तीत जास्त सेल होणार आहे. दॅट मीन्स सेल्स रिसर्च प्रोव्हाइड डायरेक्शन टू इन्क्रीजिंग सेल्स. ओके, जास्तीत जास्त सेल करण्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीचा गायडन्स हवा आहे किंवा डायरेक्शन हवा आहे, हे तुम्हाला सेल्स रिसर्च मधून मिळत असतं. द प्लांट सेल्स बाय टेरिटरीज, by order size, by product and by customer. It's very important. हे लक्षात ठेवा. सेल्स जर जास्त इन्क्रीज करायचं आहे, मग फक्त प्रोडक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करून चालेल का. मी खूप छान क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे आणि मला सेल करायचं आहे, नाही. मग सेल मध्ये तुम्ही कोणत्या एरियामध्ये सेल करायचं आहे यावरती कॉन्सन्ट्रेट करा. ऍट द सेम टाइम बाय ऑर्डर साईज, म्हणजे किती साईज मध्ये तुम्हाला सेल करायचं आहे, किती क्वांटिटी मध्ये सेल करायचं आहे, ही गोष्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. बाय प्रोडक्ट, प्रोडक्टची क्लिअरिटी असायला महत्वाचं आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अवर कस्टमर, कोणत्या क्लास ऑफ कस्टमर साठी तुम्ही सेल हा करत आहात. ओके, ह्या सगळ्या गोष्टींना कॉन्सन्ट्रेशन देणं महत्वाचं आहे. देन टू एस्टिमेट पोटेन्शियल डिमांड फॉर न्यू प्रोडक्ट. सो न्यू प्रोडक्ट साठी पोटेन्शियल डिमांड कशी एस्टिमेट करायची, कशी इन्क्रीज करायची, ऑल दिस थिंग प्रोव्हाइडेड बाय सेल्स रिसर्च. टू सेट सेल कोटाज
and developing salesman standard for the performing evaluation purpose. जास्तीत जास्त सेल हे कशावरती बेसिकली डिपेंड आहे, तर जो पर्सन सेल करत आहे दॅट मीन्स सेल्समन. सो त्या सेल्समनला सुद्धा डेव्हलप करा जेणेकरून तुमचा सेल्स काय होईल, इन्क्रीज होईल. टू मेजर अँड मॉनिटर द वर्किंग अँड परफॉर्मन्स ऑफ सेल्स डिपार्टमेंट. सो कंटिन्युअसली मॉनिटर करणं, मेजर करणं सेल्स डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इन्क्रीजिंग सेल. To analyze and evaluate performance of salesman. To plan C compensation studies, that is payment of salesman. To estimate future sales of the product. आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच सेल्समनचं पेमेंट हे कशावरती डिपेंड्स असतं, तर टार्गेटवरती. त्यांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलं तर काय होतं, तर सेल्स हा आपल्याला जास्तीत जास्त झालेला बघायला मिळतो, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टीवरती जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलात तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त सेल झालेला बघायला मिळेल. आणि ह्याच्या ज्या आयडियाज आहेत हेच तुम्हाला सेल्स रिसर्चच्या अंडर तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो आवर नेक्स्ट क्वेश्चन इज स्कोप ऑफ सेल्स रिसर्च. So scope of sales research is classified into 3 category: market research, sales analysis and sale forecasting. So काय आहे बघा, market research. So the term marketing research and market research are used interchangeable. However, there is a difference between the two. Marketing research in the process and cover all segment of the marketing. So market research is the study of particular target market. Marketing is very wider concept ना. Marketing research is very wider concept कारण यामध्ये सगळे रिसर्च इन्क्लूड होतं. मार्केट रिसर्च म्हणजे काय, हियर मार्केट रिसर्च इज कॉन्सन्ट्रेशन ऑन ओनली स्पेसिफिक मार्केट और टार्गेट ग्रुप. तिथे टार्गेट ग्रुप वरती तो काय करेल, पर्टिक्युलर टार्गेट वरती कॉन्सन्ट्रेट करेल. सो दिस इज द बेसिक डिफरन्स ऑफ मार्केटिंग रिसर्च and market research. Market research is undertaken to develop new market potential, market share analysis, market segmentation, analysis the nature and extent of competition, demand supply position and other characteristic of the target market. सो हे सगळं लक्षात ठेवायला हवंय की मार्केट रिसर्चच्या अंडर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता. मार्केटिंग जसं आपण बघितलं की इट्स व्हेरी वायडर कन्सेप्ट, पण मार्केट रिसर्च पण काही लहान आहे का, नाहीये. तर ते मार्केटशी रिलेटिंग सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात. मग काय आहे, तर मार्केट पोटेन्शियल आहे, मार्केट शेअर अनालिसिस आहे, मार्केट सेगमेंटेशन आहे, अनालिसिस द नेचर अँड एक्सटेंट ऑफ द कॉम्पिटिटर्स आहेत, डिमांड सप्लाय पोझिशन आहे अँड अदर कॅरेक्टरिस्टिक. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ मार्केट रिसर्च. Market research is a systematic collection and analysis of data about the target consumer and competitors. So market research काय करतं, here market research collect data regarding target consumer as well as competitor. आपला टार्गेट ग्रुप कोण आहे हे महत्वाचं आहे इथे, त्याच्याशी सगळी इन्फॉर्मेशन इथे कलेक्ट केली जाते. सेकंड थिंग, मार्केट रिसर्च इज कंडक्टेड टू आयडेंटिफाय न्यू मार्केट. मग मार्केटचं मेन मोटो काय आहे किंवा इंटेन्शन काय आहे, तर तुमचं मार्केट हे जास्तीत जास्त स्प्रेड झालं पाहिजे, इन्क्रीज झालं पाहिजे, राईट. आणि मार्केट जेव्हा इन्क्रीज होतं नक्कीच आपण त्याचा इम्पॅक्ट कुठे बघतो, तर सेल्स वरती. म्हणून हे सगळं सेल्स रिसर्च अंडर इन्क्लूड केलेलं आहे. देन काय सांगितलेलं आहे बघा सेकंड पॉइंटला, मार्केट रिसर्च इज कंडक्टेड टू आयडेंटिफाय न्यू मार्केट, अनालिसिस the nature and extent the competition, market segmentation and other characteristic of the market. Then market research is very useful to businesses to understand consumer need and market product accordingly. आणि मार्केट रिसर्च मध्येच ह्या गोष्टी इन्क्लूड होतात ज्यामध्ये बिझनेसमॅनना काय केलं जातं, तर ऍज पर दी कंझ्युमर एक्सपेक्टेशन नुसार ते प्रोडक्ट हे प्रोड्यूस करतात. सो दीज आर सम फीचर्स ऑफ market research. So next is importance of market research. First is information about market. Market research supply data about the nature and characteristic of the market. मग मार्केट रिसर्च काय करतं, जसं आपण सांगितलं की मार्केटचं नेचर काय आहे, मार्केटचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ऑल दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मार्केट रिसर्च टू द सप्लायर. Then
सम इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड थ्रू मार्केट रिसर्च. मग जसं आपण बघितलं की कॅरेक्टरिस्टिक ऑफ मार्केट इथे कलेक्ट केली जाते. मग यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन येते? सो नंबर ऑफ प्रोड्युसर, मार्केटमध्ये प्रोड्युसर कोणते आहेत तुमच्या सिमिलर प्रोडक्ट्सची रिलेटेड, सप्लायर किती आहेत, प्रोडक्ट अवेलेबल इन द मार्केट किती आहे, ही इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकताय मार्केट रिसर्चच्या अंडर. प्राइस स्ट्रक्चर अँड प्राइस मुवमेंट, तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड प्राइस स्ट्रक्चर मार्केटमध्ये काय आहे, मग प्राइस मुवमेंट काही होत आहेत का, ह्या गोष्टी तुम्ही चेक करा. देन चेंजेस इन द पॅटर्न ऑफ कन्झम्पशन रिफ्लेक्टेड थ्रू चेंजेस इन डिमांड. मग कंझ्युमरची डिमांड चेंज झाल्यामुळे कंझ्युमरच्या कन्झम्पशन मध्ये काही चेंज होतोय का, चेंजिंग पॅटर्न काही कन्झम्पशन पॅटर्न कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इन्फॉर्मेशन अबाउट मार्केटच्या अंडर स्टडी करू शकता. देन सेल फोरकास्ट, इट मीन्स बजेटिंग अ प्लॅनिंग अबाउट द फ्युचर सेल. फोरकास्ट म्हटल्यानंतर नक्कीच लक्षात येईल की फ्युचरशी रिलेटेड आपण काय करतो, सेलशी रिलेटेड प्लॅनिंग हे करतो. So the area-wise data on market can be used to accurate sales forecast for each territory, allot sale quotas for dealer and sale representative, prepare advertising budget and finalize sales promotion method to cover the market. आणि जास्तीत जास्त सेल होण्यासाठी मग तुम्ही काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी कराल, ह्या सगळ्या सेल फोरकास्टिंगच्या अंडर इन्क्लूड होत असतात. Then third point is resource allocation. Resource allocation means data on the market can be help the company to decide the use of resources through concentration on consolidation in the particular area of the market. This will help to company to increase the sales without increasing promotional expenses. सो इथे तुम्ही कशावरती कॉन्सन्ट्रेट करता, तर प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, रिसोर्स अलोकेशन. देन डेटा ऑन द मार्केट कॅन हेल्प टू कंपनी टू डिसाइड द यूज ऑफ इट्स रिसोर्सेस थ्रू कॉन्सन्ट्रेशन ऑफ कन्सॉलिडेशन इन द पर्टिक्युलर एरिया ऑर द मार्केट. म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त सेल होतो तर तिथे तुम्ही जास्त रिसोर्सेस यूज कराल, ज्या ठिकाणी सेल कमी होतो तिथे तुम्ही रिसोर्सेस हे कमी यूज कराल. Next is decide size of the market. Market research can be used to decide the potential demand for the particular product in the given market. It is possible to forecast the size of the market with the help of present demand and supply position, expected demand in future, buying trade and extent of the competition. This is very useful to plan of product schedule and expectation expansion program. So decide the size of the market. आपण काय करू शकतो ह्याच्या अंडर, आपल्या मार्केटची साईज ही डिसाइड करू शकतो. For that means market research can be used to decide the potential demand. आता मार्केट रिसर्च करून तुम्हाला आयडिया येईल की तुमच्या प्रोडक्टला डिमांड किती आहे. ओके, it is possible to forecast the size of market आणि मग त्याच्यावरून we can easily decide the in future our market, right? That means decide size of the market. Then fix sale quotas, that means information on the market able a firm to fix the quotas as per the sale representative and sale major efficiency of the sales people. मग जसं की सांगितलं आपल्याला सेल्स पीपल वरून आपण काय करू शकतो, सेल कोटाज आपला किती इन्क्रीज झालेला आहे, किती एक्सपांड केलेला आहे आपण हे बघू शकतो. देन मार्केट शेअर. मार्केट रिसर्च enable a company to find out its share in the total market, vice versa the competitors. This is the useful to take suitable step to consider the position and then expand the business. मग तुम्हाला जास्तीत जास्त सेल करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे जसं की म्हणजे आपण बरेचसे फॅक्टर हे सेल्सवरती इम्पॅक्ट करतात. तुमचं मार्केटचे शेअर, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग.
So market research enable the company to find out its share in the total market as compared to other competitors. बाकीच्या कॉम्पिटिटर मध्ये तुमचे मार्केट शेअर हे कसे आहे हे इंडिकेट करतं मार्केट रिसर्च. And this is very useful to take suitable step to consolidate the position and then expand the business. आणि जर तुमचे मार्केट शेअर लो असतील, कमी असतील, तर त्यासाठी तुम्ही कोणती स्टेप टेक केली पाहिजे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मार्केट रिसर्च. नेक्स्ट इज मेथड ऑफ कंडक्टिंग मार्केट रिसर्च. Okay, we will continue. Methods of conducting market research. Generally, questionnaire, personal interview, observation, and field experimental method are used for the market research. However, selection of the particular method depends on objective, urgency, and cost involved in the conducting market research. सो मार्केट रिसर्च मध्ये आपण जसं इथे सांगितलेलं आहे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये की तुम्ही क्वेश्चनायर मेथड यूज करू शकता, पर्सनल इंटरव्ह्यूला इम्पॉर्टन्स देऊ शकता, ऑब्झर्वेशन करू शकता आणि इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकता. सो त्यामध्ये बघा काय काय आहे. सर्वे और क्वेश्चनायर. So a small representative sample of target market to be researched in selected and sample member are interviewed. So इथे तुम्ही सर्वेच्या अंडर क्वेश्चनायरच्या अंडर इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकता. One on one basis by telephonic survey, mail survey or email survey or online survey. So सर्वे मध्ये सुद्धा काही तुम्हाला ऑप्शन आहेत, हे चॉईस करून तुम्ही इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकता. Then personal interview. It is unstructured types of interview. पर्सनल इंटरव्ह्यू घेताय तेव्हा कसे असतात ते बेसिकली अनस्ट्रक्चर्ड असतात. Mostly open-ended questions are asked and the respondent is free to answer and express his opinion as per his choice. So जसं की माहिती आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू हे बेसिकली अनस्ट्रक्चरच घ्यायला हवे, कारण जर आपण स्ट्रक्चर्ड क्वेश्चनायर विचारले किंवा डिरेक्टली आपल्या रिसर्च रिलेटेड डिरेक्टली क्वेश्चन विचारले तर तेवढे रिस्पॉन्डंट एक्सप्रेस नाही होणार. दॅट इज वाय अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनायरला इथे इम्पॉर्टन्स दिलं जातं. सो अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चनायरचा आणखी काय ऍडव्हान्टेजेस होतो तर रिस्पॉन्डंट हे एक्सप्रेस होतात. सो फर्स्ट थिंग त्यांना मग त्यांची थोडीशी पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाते, नाव, एज्युकेशन, देन एरियाज. ओके, आणि मग त्यांना शक्यतो ओपन ते कसे होत आहेत ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. Focus group. A focus group usually consists around 10 respondents and at a time 2 or 3 groups are selected for the interview. म्हणजे फोकस ग्रुप मध्ये फोकस व्हाल तुम्ही त्या पर्टिक्युलर पर्सन वरती, ह्या इंटेन्शनने जास्त रिस्पॉन्डंट इथे नसतात, तर 10 एम्प्लॉईज काय असणार, 10 कंझ्युमर इन्क्लुड्स असणार आहे आणि 2 or 3 ग्रुप्स इथे तुम्ही करू शकता आणि इंटरव्ह्यू हे कंडक्ट करू शकता. Each group is asked a series of questions or a topic for the discussion. So generally 1 or 2 hours are given to each group for the discussion. मिनिमम तुम्ही 1 किंवा 2 तास त्यांना देऊन त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती डिस्कशन करायला सांगू शकता. And the entire discussion is video recorded and then data is analyzed. आणि ह्या रेकॉर्डिंग वरून, व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून तुम्ही डेटा हा इझिली अनालाइज करू शकता. नेक्स्ट इज field experience. So this method is used to study the consumer responses a new product. For this, the new product is placed in selected store a study how consumer perceive, receive, respondent or react to a new product under real life selling situation.
Such data help to study the price sensitivity or packaging etc. फील्ड एक्सपिरियन्स करून सुद्धा तुम्ही कंझ्युमरचे रिस्पॉन्सेस, त्यांची परसिव्ह व्हॅल्यू काय आहे, हे तुम्ही त्यांच्या रिॲक्शन काय आहेत, रिअल लाईफ सिच्युएशन काय आहे हे आपण कंडक्ट करू शकतो, कलेक्ट करू शकतो. ओके, so all this part including under market research. So now we start second point, sales analysis. The term sales analysis and market research are used interchangeable. However, sorry, there is a major difference in their meaning and usage. Market research is a wider term than sales analysis. Okay, sales analysis एक part आहे market research असं आपण म्हणू शकतो. Sales analysis related to the study of sales performance and individual firm, where market research cover all total sales performance in the market. मार्केट रिसर्च काय करेल तर टोटल मार्केट मध्ये किती सेल्स होतो त्याचा स्टडी करेल, पण सेल्स अनालिसिस फक्त सेल्स परफॉर्मन्सशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल. सेल्स अनालिसिस मे बी डिफाइंड. सो अन अनालिसिस ऑफ सेल्स परफॉर्मन्स. सेल्स अनालिसिस काय करतं तर अनालिसिस ऑफ सेल परफॉर्मन्स ऑफ द कंपनी विदिन अ मार्केट और वेल डिफाइंड टाइम. पर्टिक्युलर टाइम मध्ये तुमचा किती सेल झालेला आहे हे तुम्ही अनालाइज करू शकता. It is the critical evaluation of past and present sale performance with the help of new to identify area of the shortcoming success. Then methods of sales analysis. Sales analysis by territory. So इथे तुम्ही काय करताय तर टेरिटरी वाइज सेल्स अनालिसिस चेक करताय. दॅट मीन्स सेल्स परफॉर्मन्स कॅन बी अनालाइज ऑन द बेसिस ऑफ युनिट सोल्ड इन द डिफरंट टेरिटरीज. म्हणजे ज्या एरियामध्ये जास्त सेल होतो त्या एरियाला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स द्या. दिस इज कॉल्ड द सेल टेरिटरी. देन सेल्स अनालिसिस बाय प्रोडक्ट. तुमचं प्रोडक्ट हे कोणतं जास्त सोल्ड होतं त्या प्रोडक्टला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स द्याल. That means such a types of sales analysis is undertaken by those company product of market is wide range of the product and services. ओके, म्हणजे जे प्रोडक्ट जास्त सेल होईल तेच प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये जास्त इंट्रोड्यूस करा. दिस इज कॉल्ड द सेल्स अनालिसिस बाय प्रोडक्ट. देन सेल्स अनालिसिस बाय कस्टमर. तुम्ही वेगवेगळ्या कस्टमर साठी जर सेल करत असाल तर कोणता क्लास ऑफ कस्टमर प्रोडक्ट हे जास्त परचेस करतो. That means in this method the customer is taken as the basic analysis of the sales performance. The individual sales recorded is collected from the invoice to find out the value of sales, frequency of buying, payment of sales, etc. Sales analysis by order size. How many quantity we sold. Sales are analyzed on the basis of quantity order at a one time. एका टाइम मध्ये कंझ्युमर किती ऑर्डर करताय. This data to find out the cost opening and executing in order to fix the minimum ordering quantity. Okay, so यासाठी सेल्स अनालिसिस बाय ऑर्डर साइज महत्वाचा आहे. अँड देन सेल फोरकास्टिंग, ज्यामध्ये आपण फ्युचर अँटिसिपेटिंग प्लॅनिंग करतो. सेल फोरकास्टिंग. The forecast means the foresee or indicate the like to happening or what will be happen in the particular year or particular period of time. The sale forecasting therefore may be described anticipating future sale of a product during the prescribed time and the prescribed market at the specific time. त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत. सेल फोरकास्टिंग एस्टिमेट द बजेट ऑफ फ्युचर सेल्स. आपण फ्युचरशी रिलेटेड बजेट सेल डिफाइन करू शकतो. देन sales forecasting can be made for the total sale or product at the area wise. एरिया वाईज सेल्स किती होऊ शकतो हे डिटरमाइन करू शकतो. Then importance factors in the business planning, general marketing in particular. Then this is because the sales forecast supply valuable data to take important decision on the product, inventory, advertising. तुमच्या सेल फोरकास्टिंग वरून मग आपण डिसाइड करू शकतो की ऍड किती करायची आहे, इन्व्हेंटरी कशी मेंटेन करायची आहे, प्रोडक्शन कसं घ्यायचं आहे, एक्सपेन्सेस कसे स्पेंड करायचे आहेत एक्सेट्रा. देन
सेल फोरकास्टिंग इज द ब्रांच ऑफ सेल्स रिसर्च. सेल फोरकास्टिंग काय आहे? ब्रांच आहे सेल्स रिसर्च. सेल फोरकास्टिंग इज अ हायली टेक्निकल सब्जेक्ट and use the variety of statistical information. So these are some features. Then next, importance of सेल फोरकास्टिंग. सर्वाइव्ह अँड ग्रोथ. जर जास्तीत जास्त सेल झाला तर नक्कीच आपण काय म्हणू शकतो? सेल्स forecasting is necessary to ensure survival and growth of the company. It provides the vital information of future demand of the product and how much could be sold within specific time. म्हणजे आपण कोणत्या टाइम मध्ये किती सेल करू शकतो हे जर आपण ऑलरेडी डिफाइन केलं तर नक्कीच आपल्या ग्रोथ वरती, एक्सपान्शन वरती, सर्वायवल वरती हेल्प होऊ शकते. Anticipated demand. Sales forecasting is the center of all the business plan. It provides a defined idea about the market trend and anticipated sale. The data can be guide the company deciding what to produce, how to produce, when to produce, and where is to be produced. So हे anticipating demand मध्ये आपण define करू शकतो. Allocating resources, that means here we decide or how to utilize our resources on an optimum level. मग त्यामध्ये मॅन असेल, मशीन असेल, अदर रिसोर्सेस असतील एक्सेट्रा. सेल्स प्लॅनिंग. सेल्स प्लॅनिंग कॅन बी डन फॉर द शॉर्ट अँड लॉंग रन. म्हणजे तुमचं जे सेल्स प्लॅनिंग आहे हे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने असावं, शॉर्ट रन आणि लॉंग रन. शॉर्ट रन सेल्स प्लॅनिंग मध्ये मिनिमम 1 वर्षाचं प्लॅनिंग असेल आणि लॉंग रन मध्ये 5 to 10 इयर्सचं प्लॅनिंग हे इन्क्लूड असेल. इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स. Good sold forecast is essential to measure and evaluate sales performance of the company. Forecast provide a yardstick tool to expected result with which actual result can be compared and the remedial measure can be taken in the better performance. So तुम्ही काय करू शकता इथे better performance हा evaluate करू शकता. Then sales forecasting is useful to successful marketing plan. Self forecasting is needed to adjust supply with the demand. आपण सेल्फ फोरकास्टिंगच्या सहाय्याने काय करू शकतो? सप्लाय आणि डिमांड ही मॅच करू शकतो. देन नेक्स्ट इज मेथड्स ऑफ सेल्फ फोरकास्टिंग. Jury method. So this is the subjective and commonly used method of self forecasting. This self forecasting is made on the basis of personal judgment and experience of the senior executive. Senior executive चा तुम्ही एक ग्रुप प्रिपेअर करताय. दिस इज कॉल्ड द ज्युरी मेंबर. आणि या ज्युरी मेंबरच्या एक्सपिरियन्स, त्यांच्या जजमेंट वरून मग तुम्ही सेल्फ फोरकास्टिंग हे करू शकता. ओके, दिस इज कॉल्ड द ज्युरी मेथड. सेल्फ फोर्स एस्टिमेट. So in this method, salesman and sales force are involved in the forecasting. It is based on the assumption that salespeople are in direct touch with the local market and they are best judged with the estimate accurately in the change in the future sales. म्हणजे जे ऍक्च्युअली मार्केटला टच आहेत अशा पर्सन कडून तुम्ही काय करताय? सेल्फ फोर्स एस्टिमेट हे करू शकता. सर्वे ऑफ बाइंग इंटेन्शन. तुम्ही इथे काय करताय? पर्टिक्युलर सर्वे करताय अँड देन डिटरमाइन द सेल्फ फोरकास्टिंग. So this method believe the present and potential buyer of the company product at the right people to decide company's future demand. ते राईट पीपल आहेत, त्यांचे इंटेन्शन, त्यांची बाइंग पॅटर्न लक्षात घेऊन तुम्ही फ्युचर सेल डिसाइड करू शकता. देन लास्ट पॉइंट इज market share method. So this is the simple and easy method which use company plan market share as a basis for self forecasting. ओके, मार्केट शेअर वरून सुद्धा तुम्ही काय करू शकता? तर तुमचा सेल्स हा कसा आहे हे तुम्ही जज करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सेल्स रिसर्च. थँक्यू.